सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या SIR मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळतोय। ग्रामीण भागात 70% तर शहरी भागात 40% काम पूर्ण झालं असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे। SIR ची डिजिटायझेशन 70% पर्यंत आता ग्रामीण भागमध्ये आणि अबाउट 40% पर्यंत शहरी भागमध्ये झालेली आहे। माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की कुठले एक ठिकाणी, ज्या लोकांचे 2 ठिकाणी नाव आहे, फक्त एकच ठिकाणी, दोन्ही ठिकाणी ते भरण्याचे प्रयत्न कृपा करून करू नका। आपण एक ठिकाणी जाऊन ते आपलं एन्युमरेशन फॉर्म कृपा करून भरून घ्या, जेणेकरून आपलं नाव मतदान यादीमध्ये कायम राहणार आहे। माझी सर्वांना विनंती आहे की आपले BLOशी संपर्क करा, BLOसला कॉल करा, मेसेज करा। ते आपण ऑनलाईन बुक अ कॉल विथ BLO जाऊन त्या ठिकाणी करू शकतो। BLO घरपर्यंत येणार आहे आणि आपला एन्युमरेशन फॉर्म भरून घेणार आहे। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की SIRच्या प्रक्रिया जो आहे ते आपण करा। ग्रामीण भागमध्ये ज्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस आहे, इनफॅक्ट त्या ठिकाणी रिस्पॉन्स खूपच चांगला मिळालेला आहे। माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, एन्युमरेशन फॉर्म ताबडतोब कृपा करून भरून द्या। नागरिकांनी कोणताही विलंब न करता आपले फॉर्म BLOकडे भरावेत आणि एकाच व्यक्तीनं 2 ठिकाणी फॉर्म भरू नये असं आवाहन त्यांनी केलंय। नाशिक जिल्ह्यात SIR मोहिमेचं काम वेगानं सुरू असून ग्रामीण भागात 70% आणि शहरी भागात 40% प्रगती झाली आहे। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांना लवकरात लवकर आवश्यक फॉर्म भरून ते आपले संबंधित BLOकडे जमा करण्याचं आवाहन केलंय। तसंच एका व्यक्तीनं 2 वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्म भरू नयेत अशी स्पष्ट सूचनाही देण्यात आली। नागरिकांनी सहकार्य केल्यास मोहिमेचं काम वेळेत पूर्ण होईल असा विश्वास प्रशासनानं व्यक्त केलाय। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112 नाशिक।